नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार. आज सगळ्यांनी तुम्ही चांगलं दान करायचं असतं, गुरूंच्या दर्शनाला जायचं असतं, गुरूंचं नामस्मरण करायचं असतं. नामस्मरणाला काही बंधन नाही. आम्ही हे मानत नाही, ते मानत नाही असं करू नका. गुरुवारच्या दिवशी दत्ताच्या देवळात जा, दत्ताच्या कोणत्याही अवताराच्या देवळात जा. त्या ठिकाणी तुम्ही काही पिवळ्या रंगाचं दान करा, तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे करा. पण जिकडे न्यूमरिकल आहे त्या ठिकाणी तुम्ही पाव किलो, अर्धा किलो असा भाग देऊ शकता. ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी काही प्रपोर्शनमध्ये चिमटीभर जरी ते घरामध्ये देवाऱ्यामध्ये ठेवलं तरी ते चालतं. पण ते पिवळ्या रंगाचं दान आपल्याला आठवडाभर पुरतं. पिवळ्या रंगाचे कपडे आपण वापरावेत. कोणाला काही अडचण असेल की ज्याच्यावर फार संकट आलं आहे त्यांनी जरूर नारळ ठेवावा, पण गुरूंचं दर्शन जरूर घ्यावं. आम्ही काही मानत नाही करत बघा काय असतं, आपण हे मानत नाही याचं कारण आपल्याला काहीतरी चांगलं मिळालेलं असतं असं नाही आहे. भगवंत असा आहे जो तुम्हाला देतो ते क्षणात काढून घ्यायचा हक्क त्यांच्याकडे असतो. त्यामुळे आपली देवता, आपले देव यांना कशाची बंधनं नाही आहेत. श्रीकृष्णाला कोणी बांधून ठेवलेलं नाही, त्याला हक्कही आहे. तो जे देतो ते झटक्यात काढूनही घेतो. तो फार त्या बाबतीत चतुर आहे, हुशार आहे. आपल्याला आपला धर्म पुढे सांभाळायचा आहे, आपल्याला पुढे सगळ्या संस्कृती सांभाळायच्या आहेत. अहो कुठेतरी हिंदूंना काहीतरी चांगलं सांगायला गेलं की त्यांच्याच विरुद्ध हिंदू त्यांना मारायला येतात. यांनी आपली संस्कृती कशी टिकेल सांगा ना. मोमोजचं दुकान काढायच्या ऐवजी मोदकाचं दुकान काढायचं का नाही तुम्ही हट्ट करत? त्याला सपोर्ट करा ना तुम्ही. ते तिकडे मोदक विकतायत का? मग तुम्ही इकडे मोमोजचा हट्ट का धरलाय की मला इथे मोमोजचं दुकान उघडून पाहिजे? तो वैयक्तिक प्रश्न आहे. मला कोणत्याही ह्याच्याबद्दल काही टीका करायची नाही. पण तुम्हाला गाईचं किंवा या पृथ्वीवरती कोणताही पदार्थ जो ईश्वराने, परमात्म्याने जो निर्माण केला आहे तो अतिशय वाईट आहे वगैरे हे जे मनामध्ये भरवलं जातं की मी तूप खाल्लं म्हणून मला हे झालं, तूप नको मला असं होतं, मी साखर खाल्ली मला असं होतं, असं काहीही नाही आहे. ते तुम्ही प्रमाणाच्या बाहेर खाल्लं तर ते विष आहे. पण एक चमचा तूप, गाईच्या दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ हे अमृत आहे, अमृत. त्याला तुम्ही नाव ठेवू नका की एवढं तूप टाकलं. तुपाने काही होत नाही. तुमच्या स्ट्रेस आणि तुमच्या वाईट मानसिकतेने तुम्हाला त्रास होतो आहे. तुपाला आणि अन्नाला तुम्ही दोष देऊ नका. तूप अगदी कोणत्याही जेवणामध्ये, खाण्यामध्ये तुपाचा वापर अंशभर केला तर अख्खं अन्न शुद्ध होतं. त्याच्यावर तुळशीपत्र ठेवल्यावरती कृष्ण ते ग्रहण करतो असं आपलं शास्त्र आहे. त्यामुळे कोणते तरी शब्द नवीन नवीन जोडले म्हणजे आपल्याला फार शिंग फुटली, आपण फार मोठे झालो, आपण फार शहाणे झालो, आपण फार शिकलो, आम्हाला काय शिकवू नका कोणी, असं करू नका. तुम्हाला पुढचं जनरेशन आहे, आपल्याला ते टिकवायचं आहे. पुढच्या जनरेशनमध्ये आपण जातो आहे ते चांगलं करून, जुनं आहे ते टिकवत पुढे जायचं आहे. जुनं नष्ट करून पुढे जाऊ नका. कोणत्याही धर्मामध्ये आपली संस्कृती मुलांना चांगली शिकवली जाते, टिकवली जाते आणि आपण ती मारतोय. आपण चांगल्या गोष्टीचा अट्टास केला पाहिजे. काहीतरी नवीन नवीन आपण शब्द घातले, काय नेक्स्ट जनरेशन झी मिळाला, काय नाही जी नाही मिळाला, हां बरोबर झेड बरा मिळाला आहे, जनरेशन झी. हां आता बोललो असतो मी, हां जनरेशन जी पाहिजे होतं ते, म्हणजे आपण देवाच्या दिशेने गेलो असतो. जरूर याचं पालन करा आणि याच्यावर विचार करा. कोणाला असे चंद्राचे वगैरे त्रास असतात, पत्रिकेत काही त्रास असतात, त्यांनी जरूर दूध त्याच्यामध्ये हळद वगैरे घालून पिंपळाच्या झाडामध्ये तुम्ही गुरुवारी करा. तुम्हाला ह्याचे सगळे त्रास, आणि याबद्दल तुम्हाला काही ॲडवाईस असेल, हवा असेल आणि ह्याचे उपाय आहेत आणि ते अगदी काही तासात, काही दिवसात ते परिणामकारक असतात, याची नोंद ईश्वराकडे घेतली जाते आणि तुम्हाला तेवढ्या तासामध्ये ते सॉल्व करून मिळतं. अशी काही अडचण असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करा, मला DM करा, मला मेसेज करा. श्री स्वामी समर्थ.